झी 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट बातमी। पुण्यातल्या या जमिनीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा डोळा होता का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। कारण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणात एक मोठा गौप्यस्फोट केलाय। या प्रकरणात अंजली दमानिया यांनी नवं नाव आता समोर आणलेलं आहे आणि दमानिया यांनी पत्रकार परिषदेत कागदपत्र दाखवून राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर निलेश मगर यांच्यावर आरोप केलाय। 2018 पासून अजित पवारांच्या राष्ट्रवादीची या जमिनीवर नजर होती असा आरोप दमानिया यांनी केलाय। 2018 मध्ये कुळाची जमीन दाखवून 18 लोकांच्या कुळाची पॉवर ऑफ अटर्नी निलेश मगरांनी केली असा आरोप दमानिया यांनी केलेला आहे। तर आधीच वतनाच्या असलेल्या जमिनीवर 18 जणांचं असं कुळ दाखवणं हे नियमबाह्य असल्याचा आरोप दमानिया यांनी केलाय। त्यामुळे आता निलेश मगर यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे। आता हे जर आपण बघितलं, हे निलेश मगर आहेत आणि यांच्या नावावर ही पॉवर ऑफ अटॉर्नी कुळावर कुळ तयार करून ती करून घेतली। 2018 मध्ये ती अडकवून ठेवली, पण तेव्हा सरकार त्यांचं नव्हतं, त्यांना ती थेट त्यांच्या नावावर करता येत नव्हती। म्हणून आता उपमुख्यमंत्री झाले, पालकमंत्री झाल्यानंतर ती आपोआप आपल्या नावावर करून घेतली, हे याच्यावरनं स्पष्ट दिसते। आता या जमिनीत सगळे जर आपण कागदपत्र बघितले, तीच जमीन 88 नंबरची 1 ते 26 असलेली मुंबई सरकार असलेली जमीन ही तेव्हाच्या काळी सुद्धा याची पॉवर घेतलीच कशी गेली, त्याच्यात सरळ सरळ बाजूला लिहिलेलं आहे की वतनाची जमीन आहे, अमुक आहे, तमुक आहे, पण हे सर्रास होताना दिसतंय आणि महसूल अधिकारी हे त्यांच्याशी संगनमत करून या सगळ्या गोष्टी केल्या गेल्यात हे आता स्पष्ट झालंय। म्हणजे तेव्हा सरकार त्यांचं नव्हतं म्हणून थेट नावावर नाही केली, आता मी उपमुख्यमंत्री आहे, मी तिथला पालकमंत्री आहे, थेट मुलाच्या नावावरती जमीन घेतली। शीतल तेजवानीने 89 लोकांची पॉवर ऑफ अटर्नी घेतली, निलेश मगरांनी किती जणांची पॉवर ऑफ अटर्नी घेतलेली आहे आणि जसं तुम्ही म्हणता की मूळ वतनाची जमीन होती, हे कुळावरती कुळ लावलेलं आहे, हे जे नवं कुळ आहे ते अवैध म्हणता येईल का? ते अवैधच आहे, कारण कुळावर कुळ लागण्याचा प्रकार कधीही होत नाही। आता तो कसा लागला याचा शोध महसूल अधिकाऱ्यांनी आता घेतला पाहिजे, त्यांची समिती स्थापन झाली आहे। तर हे सगळे पेपर मी खारगे समितीपुढे ऑलरेडी पाठवून दिलेत। महत्त्वाचं असं आहे की आता त्यांना आणि निलेश मगरना देखील या चौकशीसाठी बोलवावं लागेल। हे का केलं गेलं, याच्यात काय व्यवहार झाले, पुढे शीतल तेजवानीशी काही बोलणं झालं होतं का, हे सगळे त्यांच्या खुलाशातनं नंतर बाहेर येईल। मला तर पहिल्या दिवशीपासून ती खात्री आहे की याच्यात फक्त पार्थ पवार आणि अमेडिया नाही, तर याच्यात अजित पवारांचा सुद्धा रोल आहे। कारण जर पुण्याच्या कलेक्टरांना जून महिन्यापासून या सगळ्या गोष्टी माहिती होत्या, तर शक्यच नाही की त्यांनी त्या पालकमंत्र्यांना सांगितल्या नाहीत आणि पालकमंत्र्यांना याची पूर्ण कल्पना असून जे पोलीस पाठवले गेले पोझेशन मिळवण्यासाठी, ते कोणाच्या सांगण्यावरनं पाठवले गेले, या सगळ्या गोष्टी आता हळूहळू पुढे येतील।